गेल्या 15 ते 16 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेला आपण गायनेकोलॉजी, त्याच्यानंतर मग लॅप्रोस्कोपी आणि त्यानंतर इनफर्टिलिटी म्हणजेच IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी ह्या सगळ्या विस्तार वाढीमध्ये निकम हॉस्पिटलमध्ये काम करताना असं लक्षात आलं की बऱ्याच वेळेला जे गायनेक पेशंट असतात किंवा डिलिव्हरीचे पेशंट असतात तर त्यांच्यासाठी आपल्या इथे ब्लड स्टोरेजची सुविधा उपलब्ध व्हावी अशी माझी नेहमीच इच्छा होती आणि गेल्या एक दीड वर्षामध्ये आम्ही ती पूर्ण केलेली आहे. तर चांगल्या प्रकारे आपल्याला निकम हॉस्पिटलमध्ये आपल्याला ब्लड स्टोरेजची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि नुसतं सावर्डे असं नाही तर सावर्डेच्या परिसरातील किंवा चिपळूण एरियामधील किंवा डेरवण अगदी संगमेश्वरपर्यंत बऱ्याच पेशंटना ज्या वेळेला रक्ताची गरज लागते त्यावेळेला आमची जी ब्लड स्टोरेज युनिट आहे हे प्रत्येक वेळेला अतिशय चांगली सुविधा दिलेली आहे. कौन कहता है आसमान में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. हे शब्द खरे केलेल्या एका अवलियाची ही सत्यकथा. मला आई व्हायचंय. 1000 वेळा हे शब्द आपण ऐकतो. हे शब्द आज अनेक कुटुंबांचा श्वास बनलेत. मात्र आता ही केवळ कथा कादंबरीतली गोष्ट राहिलेली नाही तर ते प्रत्यक्षात आणलंय आमच्या डॉक्टर अमोल निकम यांनी. अनेकांच्या या स्वप्नांना साकार करणारे किमियागार म्हणून आज डॉक्टर अमोल निकम यांना ओळखलं जात आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमोल निकम गेली 18 वर्ष सावर्डे व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून लोकांना सेवा देत आहे. ही सेवा देत असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसूती व्यतिरिक्त जे काही कमतरता जाणवली ती म्हणजे की आधुनिक तंत्रज्ञान चा अभाव असलेले ऑपरेशन थिएटर्स तसेच दुर्बिणीच्या ऑपरेशनचा सोय. तर तीच आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले स्ट्रायकर कॅमेरे, त्यानंतर हार्मोनिक कॉटरी, ॲलन कॉटरी, GE वर्कस्टेशन या सर्व साधनांनी युक्त असं ऑपरेशन थिएटर आपल्या निकम हॉस्पिटल येथे आपण चालू केले आहे. अत्याधुनिक हॉस्पिटल्स अनेकांना जीवदान देतात, परंतु आपल्या कुटुंबाची वंशवेल आणि परंपरा यांना जीवदान देणारे आहेत ते फक्त आणि फक्त डॉक्टर अमोल निकम. अर्थात हा प्रवास काही एक दिवसाचा नाही, त्यामागे मोठा इतिहास आहे, तो सामाजिक योगदानाचा. कोकणातल्या चिपळूण सारख्या एका दुर्गम तालुक्यातलं सावर्डे हे गाव. या गावात 2003 साली एक छोटंसं निकम हॉस्पिटल सुरू झालं. गोर गरीब जनतेची सेवा करणं हेच एकमेव त्यावेळी उद्दिष्ट होतं. कारण गेली कित्येक वर्ष त्यांच्यापर्यंत या अत्याधुनिक आरोग्य सुविधा पोहोचल्याच नव्हत्या. आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा समाधानी चेहरा पाहून डॉक्टर अमोल यांच्या कार्याला आणखी गती लाभली. मोठ्या अथक प्रयत्नानं 2017 मध्ये या हॉस्पिटलचं नूतनीकरण झालं. प्रशस्त वेटिंग रूम, कन्सल्टिंग रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक लॅबोरेटरी, इन हाऊस फार्मसी, एक्स-रे रूम, स्वच्छ आणि हवेशीर जनरल वॉर्ड, स्पेशल रूम, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ऑपरेशन थिएटर यांसह हे हॉस्पिटल जनसेवेसाठी कार्यरत झालं. आरोग्याच्या समस्या जशा बदलतात तसेच त्यावर उपचार करणाऱ्या यंत्रणाही बदलाव्या लागतात. या बाबतीत डॉक्टर अमोल निकम एक पाऊलही मागे हटले नाही. आता तर त्यांनी नव्या वर्षात निकम हॉस्पिटल IVF सेंटर सुरू केलंय. हे IVF म्हणजेच कृत्रिम गर्भधारणा केंद्र चिपळूण तालुक्यातलं पहिलं सिंगल हँडेड एस्टॅब्लिशमेंट आहे. रत्नागिरी जिल्ह्यातलं हे 3रं सेंटर. पण याचं वेगळेपण पाहिलं तर गुणवत्तेच्या जोरावर हे सेंटर कोकणात पहिल्या क्रमांकावर आहे. डॉक्टर अमोल निकम हे प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ आहेत. गेली 15 वर्ष ते निस्वार्थीपणे आपली सेवा देत आहेत.
हे करत असताना गेली 5 वर्ष हे लक्षात आलं की लोकांना वंध्यत्व निवारणासाठी सुद्धा वारंवार पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये जावं लागतं. तर ते आपणच सांगण्यास मला अत्यंत आनंद होतो की गेली काही दिवसापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण ही सुद्धा सोय चालू केलेली आहे. याच्यामध्ये अतिशय ॲडव्हान्स असा ट्रायगॅस इन्क्युबेटर, ज्याच्यामध्ये आपण ब्लास्टोसिस्ट कल्चर करू शकतो, तसेच वर्कस्टेशन आणि अतिशय ॲडव्हान्स OT असं हे या IVF सेंटरचं प्रमुख रूप आहे. हे करत असताना मला माझे सहकारी डॉक्टर गोरख मंद्रुपकर, तसेच डॉक्टर पंकज, डॉक्टर राहुल आणि माझी पत्नी सौ आदिती यांचं मला सहभाग लाभलेला आहे. म्हणूनच आपण निकम हॉस्पिटल IVF सेंटर यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना अतिशय उत्कृष्ट दर्जाची वैद्यकीय सेवा तसेच कमीत कमी खर्चात कशी देता येईल हा कायम आमचा प्रयत्न राहील. वंध्यत्व निवारण हा त्यांचा आवडता विषय असल्यानं त्यांनी यात इंग्लंडच्या वॉरिक युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हाही त्यांचा अतिशय आवडता विषय असल्यानं त्यांनी गुडगाव इथल्या वर्ल्ड लॅप्रोस्कोपी हॉस्पिटलमधून या विषयातला डिप्लोमा आणि फेलोशिप मिळवली. आपल्या या संपूर्ण अद्ययावत शिक्षणाचा उपयोग आपल्या कोकणातल्या सर्वसामान्य जनतेला व्हावा या एकाच हेतूनं डॉक्टर अमोल निकम यांनी या अद्ययावत अशा वंध्यत्व निवारण सेंटरची उभारणी केली आहे. सुरुवातीला समुपदेशन, त्यानंतर सर्व प्रकारच्या अद्ययावत चाचण्या आणि कोणत्याही विलंबाशिवाय करण्यात येणारी ट्रीटमेंट, हे डॉक्टर अमोल निकम यांचं एक वेगळं वैशिष्ट्य मानावं लागेल. या संपूर्ण ट्रीटमेंटमध्ये जगभरातल्या अत्याधुनिक सेवा इथं उपलब्ध आहेत. डॉक्टर अमोल निकम यांना या संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास आणि अनुभव असल्यामुळं इथं उत्कृष्ट सेवा देणारी संपूर्ण अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे. इथं कार्यरत असणारे अन्य डॉक्टर्सही या क्षेत्रातले अतिशय अभ्यासू आणि अनुभवी आहेत. जगभरातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान सावर्डेसारख्या कोकणातल्या एका छोट्या खेड्यात उभारणं हे निश्चितच ऐतिहासिक कार्य आहे. या जिल्ह्याच्याच नव्हे तर कोकणच्या इतिहासात डॉक्टर अमोल निकम यांच्या योगदानाची अगदी सोनेरी अक्षरांनी नोंद होईल. नमस्कार. टेस्ट ट्यूब बेबी इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीज शरीराबाहेर काढून त्यामध्ये पुरुष बीजाचा संयोग करून शरीराबाहेर तो एम्ब्रिओ किंवा भ्रूण बाळ तयार करणे आणि ते पुन्हा स्त्रीच्या शरीरामध्ये त्याचं रोपण करणे. खरं तर आधुनिक विज्ञानाचा हा एक खूप मोठा चमत्कार आहे. डॉक्टर अमोल निकम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अत्यंत अत्याधुनिक अशा सुविधांद्वारे सावर्डे इथं निकम हॉस्पिटलमध्ये ही संपूर्ण प्रणाली उभी करतात. माझ्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या या संपूर्ण धडपडीमागं केवळ एकच विचार आहे, तो म्हणजे आई होण्यापासून कोणीही वंचित राहू नये. मातृत्वाच्या सुखद आणि तृप्त अनुभवाशिवाय कोणी वंचित राहू नये. कारण ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांना घडवणारी आई जिजाऊच होती. म्हणूनच डॉक्टर अमोल निकम यांच्या या अथक प्रयत्नांना हृदयापासून सलाम. Slowly seem to float away.